नमस्कार, आपण पाहता जय हिंद न्यूज मराठी आणि आपण आलो आहोत आज अहमदपूरच्या बस स्थानकामध्ये। हे आपण जे परिसरामध्ये पाहताय ही गर्दी, हे लोक, ही एवढ्या संख्येने किंवा एवढ्या याच्याने जे आहे त्याचे कारण आहेत। अहमदपूर आगाराच्या 40 बसेस गणपती उत्सवासाठी कोकणामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आणि या बस कोकणात पाठवल्यामुळे खेड्यापाड्यात जाणाऱ्या जे प्रवासी आहेत, खेड्यापाड्यात जाणारे जे प्रवासी आहेत हे प्रवासी असे गर्दी करून आहेत। अहमदपूर आगाराच्या त्या 40 गाड्यामधल्या जवळपास 28 गाड्या जे ग्रामीण भागामध्ये लोकांची ये-जा करतात, प्रवाशांची ये-जा करण्यासाठी असतात, हे प्रवासी असे बसून आहेत आणि हे प्रवासी एखादी दुसरी गाडी जी असते ती गाडी यांनी बंद केल्यामुळं प्रवाशांची गैरसोय होत आहे आणि त्या प्रवाशांच्या या गैरसोयीला अहमदपूर डेपोच नाही, बंद करू नका तसं, आणि या गाड्या बंद झाल्यामुळे जे प्रवाशांची गैरसोय होत आहे हे प्रवासी ताटकळत तिथं उभारलेले आहेत। यांना माहीतच नाही की गाडी का बंद आहे। तुम्ही कुठल्या गावचे मामा? आम्ही गुट्टेवाडी, येलदरी जवळची गुट्टेवाडी। हा येलदरी जवळ। गाडीचा टायमिंग काय आहे तुमच्या? आमचा एक 10चा आहे, एक 4चा आहे, एक 7चा आहे। मग ही गाडी आता की बस स्टँड मध्ये लागते का नाहीये? लागते पण आता सध्या लागण गेली, कालपासून नाहीये। मग 4 रोज झालं लागण आहे। एखादी तरी गाडी जाते का? जाते, 10ची गाडी 11ला जाते, 4ची गाडी 6ला जाते। आता किती लोक आहेत तुमच्या येलदरीचे बसलेले इथं? आमच्या इथं हे काय समधी टापू तीच आहे, येलदरी गुट्टेवाडी अंदोरी तीच आहे समधी। हा, हे सगळे लोक बसले तुमच्या इथले? पॉइंटला आमच्या इकडलेच आहेत लोक, त्याच गाडीचे आहेत, केंद्रीवाडी, पण गाडीच नाही, काय करावं गाडी। अशाच प्रकारे येलदरीवाडी इथं एक गोंडगावला चालणारी गाडी आहे, त्या गोंडगाव गाडीला सुद्धा लोक भरपूर असतात। आता यांनी म्हणल्याप्रमाणे गुट्टेवाडीला सुद्धा गाड्या आहेत, परंतु या गाड्या कोकणामध्ये पाठवून इथल्या गणेशोत्सव साजरा करणाऱ्या लोकांची ही अडचण नाही आहे का? एकट्या कोकणामध्येच गणेशोत्सव साजरा केला जातो आणि इथं हा होत नाही का? हा मुख्य प्रश्न आहे। आम्ही याबाबत इथल्या बस आगाराच्या लोक पाकिस्तानच्या इथं इकडे गणेशोत्सव नाही का? इकडल्या लोकांची गैरसोय का करते ते? हे काय पाकिस्तानचं आहे का मराठवाडा? एका डेपोची 40 गाडी केली। आम्ही काल याबाबत खेड्यापाड्याला झालंय ना, पायी जावं लागलं खेड्यापाड्याला। अच्छा, आगार प्रमुखाला याबाबत आम्ही काल बोललो होतो, या बस स्टँड मध्ये एवढी गर्दी का दिसते? अहो 5 पाठवा, अर्धा डेपो पाठवतो। 40 गाड्या त्यांनी इकडे सोय ठेवा, तिकडे सोय ठेवा, पाठविण्याबद्दल आमचं नाही, इकडली सोय ठेवा, 10-5 पाठवा का, अर्धा डेपो। अच्छा, हे पाहता ही गैरसोय, हीच गैरसोय होत आहे। अकोला शेवगाव गाडीवरून आलो तुम्ही। अच्छा, 2 तास झाले मला इथे येऊन, अजून लातूरची गाडी नाहीये। त्या गाडीत बसलो, ते म्हणले चापोलीला गाडी थांबत नाहीये। मग कोणत्या गाडीत जावं? आता या गाडीत बसलो होतो मी, लातूरच्या गाडीत, त्या गाडीतून उतरून इथं थांबवलं मला खाली, ती जात नाही म्हटले गाडी, शिरूरला जात नाही, लातूरला थांबतच नाही म्हटले गाडी। अशा प्रकारे प्रवाशांची जी गैरसोय होत आहे या गैरसोयीकडे प्रशासन लक्ष देईल का हे येणाऱ्या काळामध्ये पाहणं गरजेचं आहे। जय हिंद न्यूज मराठीसाठी मी दयानंद वाघमारे, अहमदपूर।